जय देवी शाकंभरी. नमस्कार. पौष महिन्यात साजरा होणारा शाकंभरी देवी नवरात्रोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि अन्नपूर्णेचा उत्सव आहे. हा उत्सव आपल्याला देवीच्या करुणामय स्वरूपाची आठवण करून देतो, जिने दुष्काळात लोकांना जीवनदान दिले. देवीची प्रकट कहाणी आणि उत्सवाचे महत्त्व जाणून घ्यायचे असल्यास व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा. प्राचीन काळी दुर्गम नावाचा असुर पृथ्वीवर अत्याचार करू लागला. त्याने वेदांचा अपहरण करून यज्ञ पूजा थांबवली. परिणामी पावसाचा अभाव झाला आणि पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पडला. लोक अन्न पाण्या वाचून त्रस्त झाले. त्यावेळी आदिशक्तीने शाकंभरी देवीचे रूप धारण केले. शाक म्हणजे भाजीपाला आणि अंभरी म्हणजे धारण करणारी. देवीने आपल्या शरीरातून भाज्या, फळे आणि धान्य उत्पन्न करून लोकांना जीवनदान दिले. या कृपेने मानवजातीला पुन्हा अन्नधान्य मिळाले आणि जीवन समृद्ध झाले. त्यामुळे देवीला अन्नपूर्णा स्वरूप मानले जाते. उत्सवाचे महत्त्व म्हणजे हा नवरात्रोत्सव पौष शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत साजरा होतो. 9 दिवस भक्तगण देवीची पूजा, भजन, कीर्तन आणि आरती करतात. देवीला हिरव्या भाज्या, फळे, धान्य अर्पण करणे हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशात हा उत्सव मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. शाकंभरी देवी नवरात्रोत्सव आपल्याला सांगतो की अन्न हीच खरी शक्ती आहे. देवीने दुष्काळात लोकांना अन्नदान करून जीवन वाचवले. आजही भक्त श्रद्धेने देवीला अर्पण करतात. भाज्या, फळे, धान्य आणि तिच्या कृपेने जीवन समृद्ध होण्याची प्रार्थना करतात. अन्नपूर्णा स्वरूपातील देवीची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर तुमचा प्रतिसाद नक्की द्या. पुढील प्रवासात आणखी कथा, परंपरा आणि भक्तिभाव घेऊन आम्ही पुन्हा तुमच्या समोर येऊ. तोपर्यंत देवीच्या कृपेने तुमचे जीवन समृद्ध हो. जय देवी शाकंभरी. धन्यवाद.